एकीकडे हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी कोकणात सध्या वेगळीच परिस्थिती आहे। कोकणात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 75% पेरणी पूर्ण झाली आहे। वेळेवर मान्सून येईल या आशेनं शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र मान्सून लांबल्यामुळे मान्सूनपूर्व पेरण्या जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहतोय। या चिंताग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। कोकणात अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाहीये। काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी झाल्या, त्या सरीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करून घेतल्या, मात्र आता जे उगवलंय ते जगवायचं कसं अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। कारण जे उगवलंय ते सुकायच्या मार्गावर आहे। कारण गेल्या 2 दिवसांपासून कोकणामध्ये भयंकर उन्हाळा आणि उकाडा जो आहे तो पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात ऊन पाहायला मिळतंय। आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काका, काय परिस्थिती आहे सध्या शेतामध्ये आणि कशा पद्धतीनं सध्या इथं तुम्ही जे पेरलात आहे किंवा जे उगवलंय त्याची परिस्थिती सध्या काय आहे? सध्या आम्ही पेरलेलं आहे, पण त्यांना पावसाची गरज आहे। पाऊस पडत नाही, ऊन पडते, त्यामुळे पेरलेले आहे ते सुकत चालले। आणि जे आता तुम्ही फोड करताय, त्या फोड केल्यानंतर सध्याची काय परिस्थिती होऊ शकते जर पाऊस पडला नाही तर? फोड केलेली आहे, पण अजून चालू आहे आमचे फोड। पण फोडमध्ये जर पाऊस नाही पडला तर सर्व कडक जमीन होऊन जाईल। आणि जे आता उगवलंय, गेल्या 2 दिवसांपासून पाऊस नाही पण आता उगवलंय, त्याची परिस्थिती सध्या काय होईल? त्याची परिस्थिती अशी होणार की ती सर्व रोप पेरलेले सर्व फुकट जाणार। परत पेरून काय परत शेती होणार नाही, काही नाही। गेल्या वर्षी काय परिस्थिती होती? गेल्या वर्षी कशा पद्धतीने तुम्हाला ही दुष्काळ सहन करावा लागला? गेल्या वर्षी गणपतीच्या नंतर पाऊस गेला, सर्व भात शेती लावलेली होती, पण ती सर्व सुकून गेली। गेल्या वर्षी सारखी यावर्षी बी काय परिस्थिती येते काय सांगू शकत नाही। गेल्या वर्षी पाऊस गणपतीच्या नंतर पावसानं जे आहे ते पाठ फिरवल्यानंतर इथली रोपं जी आहे ती सुकून गेली होती। आता परिस्थिती अशी आहे की इथे पेरलेलं आहे ते उगवलंय, मात्र आता पाऊस गेल्या 2 दिवसांपासून नसल्यामुळे ते पेरलेलं आहे ते सुकायला लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।